हॅलो गाईज, ही आहे आमची छान बाल्कनी आणि बाल्कनीत बसलेला आहे हा आमचा कृष्णा. हा कृष्णा आहे आणि हा कृष्णा सरळ दिवसभर आपला रोडवरनं बाहेर पाहत असतो, याला करमायला म्हणून. ठीक आहे, तर हा बसलेला आहे बाहेर स्टूलवरती. हे आमचे 2 स्टूल, इथे आम्ही बसून छान निवांत चहा वगैरे पितो संध्याकाळी. आणि ही आमची सुंदरशी बाल्कनी, जी सध्या एकदम साधी आहे. तिला काही छान कुंड्या किंवा काय म्हणू शकतो आपण, आम्ही एकदमच त्याला डेकोरेट केलेलं नाही आहे, पण एवढ्या याच्यातही खूप छान करमतं. संध्याकाळचं तर खूप निवांत वाटतं आणि वरती आकाश, खाली झाडं आणि त्याच्या खाली पण रोड आणि त्याच्यावरच्या गाड्या मनाला प्रसन्न करतं. खूप छान वाटतं आहे. बघा, इकडनं सगळ्या गाड्या जात आहेत. असं रोडवरचं आमचं घर आहे, इथे बांधकाम सुरू आहे. तर ही आमची बाल्कनी आहे. माझी बाल्कनी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आता मी तुम्हाला झाडं दाखवते काय काय आहे. ही विड्याच्या पानाची झाड आहे. आपण म्हणतो ना खायची पानं, कडसाची पानं किंवा विड्याची पानं. तर हे पानाचं झाड आहे. हे असंच फुलांचं झाड आहे. हा कढीपत्ता आहे. असा मी बादलीमध्ये किंवा बकेटीमध्ये लावलेला आहे कढीपत्ता रोजच्या डेली यूजसाठी. त्याच्यानंतर हा गुलाब आहे. या गुलाबाला बघा खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. फुलं आल्यानंतर मी एक व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. याला अशा 12 ते 15 कळ्या आलेल्या आहेत. ते खूप ऊन असल्यामुळे आता दिसत नाही आहे सध्या. आणि काही कळ्यांना मी अशा बाहेरनं टाकल्या आहेत, म्हणजे ते बघा अशा कळ्या बाहेरनं टाकल्या आहेत खूप साऱ्या. कारण की ते खालून वरती बघितल्यानंतर किंवा वरच्यांना पण खाली बघितल्यानंतर खूप छान वाटतं. फुलं वगैरे बघितले की हे अशा सर्व याला कळ्या आलेल्या आहेत. एक फूल पण त्याला आलेलं आहे बघा, त्याला एक फूल पण छान आलेलं आहे. तर हा आहे आमचा गुलाबी गुलाब. त्याच्यानंतर हा पण इथे एक गुलाब आहे. हा असा व्हाईटमध्ये येतो. याला सध्या कळ्या नाही आहेत. सो याला फुलं आल्यानंतर मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ परत शेअर करेल. सो हा आहे आमचा गुलाब. हा आहे मोगरा. याला पण आता कळ्या आलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. हे कळ्या आलेल्या आहेत. हा आहे मोगरा. याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण याला असे लाल कलरचे असे फ्लॉवर्स येतात लाईटसारखे. तर हे कबुतरांनी थोडं खराब केलं आहे झाड, पण असे याला फुलं येतात बघा. त्याच्यानंतर हा आहे आमचा गवती चहा. असा हा उंच झालेला आमचा गवती चहा. परत हा पर्पल कलरचं झाड आहे. याला काय म्हणतात आता, आमच्या गावाकडे तर याला विंचू असं म्हणतात, बट इकडे काय म्हणतात मला माहिती नाही. हा पर्पल कलरचं झाड आहे. हे पण शोचं आहे. असं हे लटकतं छान खाली, असं कुंडीमध्ये लावल्यानंतर. वेल आहे हा कसला तरी, याचं पण मला नाव माहिती नाही, बट हा मी माझ्या भावाकडनं आणलेला झाड होतं. हे आहे अद्रकाचं झाड, अद्रक लावला आहे. हे आहे पालक. हा तोडला आहे मी यातला पालक थोडा. हा आहे पुदिना. हा आहे ओव्याचं झाड. त्याच्यानंतर हे गवती चहा मी तुम्हाला दाखवलं थोडंच. आणि हे सगळे झाडं असे उंच गेलेले आहेत. हे झेंडूचं झाड, याला पण सध्या फुलं आलेले नाही आहेत. आणि हा आमचा सो क्यूट कढीपत्ता. तर अशी आहे आमची बाल्कनी. आणि त्याच्यामध्ये आम्ही लावलं आहे झुंबर. हे झुंबर असं छान आवाज करतं, मंद आवाज करतं. ते संध्याकाळचं फार खूपच छान वाटतं संध्याकाळचं. तर हे असं झुंबर आहे. आणि एक इथे आम्ही अशी एक छोटीशी गाय पण ठेवलेली आहे बाल्कनीमध्ये, म्हणजे या गाईचं गळ्यातलं वाजतंय असं फील करवतंय ते हे झुंबर. तर असं ते आवाज करतं, असं वाटतं गाई घरी आल्यात संध्याकाळच्या. तर एक गावाकडचं फील करण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे. सो माझी बाल्कनी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला प्लीज शेवटपर्यंत बघा. लाईक, व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणगणगणात बोलते.